नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आपण चाललेलो आहोत ट्युशन एरिया लातूरमधील. एक नवीन मेस लावलेली मी, ती बघूयात तिथलं मेसचं जेवण कसं आहे. खरंच ती मेस वर्थ आहे का विनाकारण तिची हाईप आहे एवढी. तर पूर्ण ब्रह्मा नावाची एक मेस आहे ट्युशन एरियामध्ये. मी तिच्याबद्दल ऐकलेलं की खूपच भारी मेस आहे. तर जाऊन बघूयात कशी राहते मेस. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी माझा 1.5 कोटीचा यूट्यूब स्टुडिओ. आणि अजून एक अनाऊन्समेंट करणार आहे न्यू यूट्यूब चॅनलबद्दल. सगळ्या गोष्टी सांगतो तिथं गेल्यानंतर स्टुडिओमध्येच. आता सध्या मेसला जात आहोत आपण. फायनली मित्रांनो, ही मेस आहे ती. त्या बिल्डिंगच्या समोर इकडं मोठेगावकर सरची शाळा आहे. बघूयात आता कशा होतं एक्सपिरियन्स ह्या मेसमध्ये. बसण्यासाठी ते सगळं नसतं. काय रे जेवायला काय आहे? मोठ्याने बोल जरा. काय आहे सांग की. पनीर, वरण, शिरा. हात धुवून येतो बाय जरा. हात धुवायला पण मस्त आहे राव इथे. हो दे पनीर जास्त दे बघ मला. काय इथं काय RCCचे कुठले विद्यार्थी मेस कशी रे? खूप चांगली. किती दिवसापासून मेसला? 1 महिना. चांगली का जेवण क्वालिटी वगैरे? एकदम चांगली क्वालिटी. बघूयात. चांगली तर म्हणतोय मी, पण खाऊन बघतो आता कशी क्वालिटी मेसची. बघून तर भारी वाटते. बघितले काय टॉपरपासून ब्लॉगर हो म्हणत आहे. टॉपरपासून ब्लॉगर बनलोय मी. तो टॉपर होतं, तुला माहिती होतं का? वरण तर 1 नंबर आहे भाई. पनीर चेक कर. एक नंबर क्वालिटी. चपाती चिकन पैसा वोट. काय जेवण होतं भाई, मस्त. तर डाग पडला माझ्यावर. नवीन इस्त्री केलेल्या शर्टाला डाग पडला. ते इम्पॉर्टंट नाही आहे. जेवण 1 नंबर होतं भाई. सगळ्या मेस ट्राय केल्या लातूरमधला. 5 स्टारपासून 1 स्टारपर्यंत, पण अशी मेस कुठं बघितली नाही. तो फाइनली आई एम इन माय न्यू यूट्यूब स्टूडियो, जिसकी कीमत सुनकर आपके होश उड़ने वाले हैं. क्योंकि ये जो स्टूडियो दिख रहा है, दिस वर्थ मोर देन 1.25 CR रुपीज. सिस्टम आहे भाई. तर बघूयात आता इथं रील्स, म्हणजे मला तसं लॉंग व्हिडिओ बनवायचा होता. हा तसंच बनवतो. माईक बी आहे आपल्याकडे. नाव ॲज यू कॅन सी दिस इज माय न्यू यूट्यूब स्टुडिओ. तर आजपासून जेवढे पण व्हिडिओज वगैरे काय येणार आहेत, तर ते ह्याच स्टुडिओमध्ये येणार आहेत. म्हणजे खूपच भारी स्टुडिओ आहे हा. तर हा स्टुडिओ कुणाचा आहे, कोण मालक आहे, या सगळ्या गोष्टी हळूहळू येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला समजूनच जातील. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगायचं आहे की मी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू करणार आहे, की त्या चॅनलवरती फक्त ब्लॉग्स आणि फक्त क्वालिटी ब्लॉग्स येणार आहेत. कारण हे जे चॅनल आहे ना, ह्या चॅनलवरती आता मी प्लॅन करतो आहे खूप मोठ्या लोकांचे पॉडकास्ट वगैरे आणण्याचा. मी एक अजून व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की ह्या त्या नवीन चॅनलबद्दल. पण ते व्हिडिओ काय झाला, 15 मिनटाचा झाला व्हिडिओ. मग जास्त टाईम त्याच्यामध्ये मला, म्हणजे अनाऊन्समेंट तर करायची, एवढा टाईम कशाला. डायरेक्टच सांगतो की नवीन चॅनल येणार आहे आणि त्याच्यावरती प्रॉपर क्वालिटी ब्लॉग्स, फिटनेस ब्लॉग्स, पॉलिटिकल ब्लॉग्स, अजून पोलिसांची लाईफ कशी असते वगैरे सगळ्या गोष्टी, म्हणजे जस्ट फॉर एक्सपिरियन्स असे ब्लॉग्स येणार आहेत. तर तुम्ही पण त्या यूट्यूब चॅनलला जावा आणि सबस्क्राईब करा. लिंक ही कमेंट सेक्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये, टायटलमध्ये पण मेन्शन केलेलं आहे. आणि हां, मेसबद्दल तुम्हाला सांगायचं होतं की मेस म्हणजे भारी बरं का, 1 नंबर आहे क्वालिटी वगैरे सगळी. तर अजून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात, पण सांगतो आता हळूहळू टाईम आल्यानंतर. तर रील्स कुठल्या अँगलने काल रील बनवत होतो मी, हेच होता का असा, हे ना थोडासा मोबाईल असा होता वाटतं.
पण माझा हात हे मोबाईल इकडं होता का इकडेच होता कृष्णाची मूर्ती दिसायची अरे हातातलं ते राहिलं राव घरीच तर आता रील्स बनवतो एक दोन मी इंस्टाग्रामवर मला आवडायला लागलं रील्स बनवायला हे घड्याळ पाहू शकता ह्याच्यामध्ये टेम्परेचर पण दिसतंय दिसत होतं काल हां हां ओके 32 डिग्री सेल्सिअस आहे काय स्टुडिओ आहे रे ड्रीम केम ट्रू स्टुडिओ आहे भयंकर थोडंसं चिअर ड्रीम केम ट्रू तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं एका ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या न्यू यूट्यूब चॅनलवरती कशा प्रकारचा कंटेंट येणार आहे ओ भाई साहब व्हॉट अ स्टुडिओ ब्रो यू डिड इट आज तुम्हाला पण वाटत असेल बट जाहीरसी बात आहे भाई माझे का 2 मिलियन सबस्क्रायबर नाही आहेत की माझा स्वतःचा 5-6 करोड रुपयाचा यूट्यूब स्टुडिओ मी ओपन करेल पण काय सांगू तुम्हाला इथनं एक कॉल केला का हॅलो एक पाण्याची बॉटल असं काही नाही आहे जस्ट किडिंग हे काय 5 स्टार हॉटेल नाही आहे 5 स्टार हॉटेलपेक्षा पण भारी स्टुडिओ आहे तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन यूट्यूब चॅनलवरती काय कंटेंट येणार आहे तर नवीन यूट्यूब चॅनलवरती मी 75 हार्ड चॅलेंज टाईप चॅलेंज करणार आहे टाईप चॅलेंज बोललो मी not exactly 75 hard challenge because this is really hard. I tried this for 2 days and after 3rd day I went to hospital due to some health reasons. तर तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की किती टफ आहे ते चॅलेंज आणि जे आजकाल इंस्टाग्रामवरती किंवा ह्याच्यावर करतात म्हणजे सगळे नाही बरं का काय काय म्हणजे फेक चॅलेंज पण करतात म्हणजे 75 हार्ड फक्त नावाला बाकी खायतात पितात तर ते करायचं नाही आपल्याला 75 हार्ड टाईप करेल मी पण नॉट 75 हार्ड एक्झॅक्टली त्याच्यानंतर सोबतच तुम्हाला अजून कसले ब्लॉग्स बघायला भेटतील तर तुम्हाला बघायला भेटतील बिहाइंड द सीन्स ब्लॉग्स जे की म्हणजे तुम्ही विचार केला नसेल एक यूट्यूबला चॅनल आहे कृष्णराज महाडिक असं काहीतरी तुम्हाला माहीत असेल ते त्याचे पप्पा खासदार आहेत ते एकदम तसे ब्लॉग्स बनवतो की त्याच्या पप्पाच्या मदतीने लोकांची मदत करतो यूट्यूबचे सगळे पैसे लोकांना डोनेट करतो मी पण तसल्या टाईपचे ब्लॉग बनवणार आहे तर बघूयात आपलं चॅनल किती ग्रो होते तर हा नवीन स्टुडिओ कसा वाटला त्या नवीन स्टुडिओमध्ये मी इथं कोट्स ॲड करणार आहे म्हणजे बॅकग्राऊंड चेंज होणार आहे संपूर्ण तर मला खूपच भारी वाटतं आहे नवीन स्टुडिओमध्ये बसून तर तुम्हाला कसं वाटतं आहे तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो एक काम करतो न्यू स्टुडिओ टूर असं टायटलच बनवतो आणि नवीन व्हिडिओ बनवतो तर खूप खूप धन्यवाद तुमच्या आतापर्यंत केलेल्या सपोर्टला नवीन चॅनलवर तुम्ही 500 सबस्क्रायबर्स ज्या दिवशी कंप्लीट होतील त्या दिवशीपासून तिथं ब्लॉग्स यायला चालू होतील तोपर्यंत ह्याच चॅनलवरती ब्लॉग टाकेन मी मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में तब तक के लिए खाते रहे पीते रहे मुस्कुराते रहे जय हिंद वंदे मातरम राधे राधे तर फायनली मित्रांनो आता टाईम झालेला आहे 3 वाजून किती मिनटं आहेत हे 47 This is our tripod, this is my bag and this is my brand new YouTube studio. तर आता चाललो आहे मी रूमवरती आईस्क्रीम खायचा मूड झाला आहे भाई माझा व्हॅनिला फ्लेवरची खूप आवडते तर जाऊयात खाऊयात आईस्क्रीम आणि अजून तुम्हाला एक बिग अनाऊन्समेंट करणार आहे मी म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा खूप जास्त फायदा होणार आहे कारण फायनली माझ्या रूमवर आलो आहे पण भाई काय सांगू तुम्हाला मला घालायला कपडेसुद्धा नाहीत दाखवतो काहीच कपडे नाहीत म्हणजे कपड्याचा नाव निशाण दिसा नाही माझ्या लाईफमध्ये शेट त्याच्यामुळे मी ठरवले आता कपडे घ्यायचेत मला भाई साहब कपडे नाहीत हवा बनाई थाडी रे बॉडी तर काय बना ना माझी बनन काय दिवसाने एक उर्दू शब्द आठवला मला आता जाऊन द्या पण ते नाही मारू शकत मी कारण चांगला नाही आहे देव हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट असते मित्रांनो जी की आता मी हेल्थ कॉन्शियस बनणार आहे या ठिकाणी कचरा पाहू शकता असा कचरा तुम्ही टाकू नका रोडवर
ते कचरा खाऊन खूप सारे जनावरं जे फिरतात रस्त्यावर ते आजारी पडू शकतात. कसं काय? अभोगी क्रांती बोलो जय महाकाल. मित्रांनो, रोज एक नारळ तरी आयुष्यात म्हणजे दिवसात प्यायला पाहिजे. काय